आम्ही कळवा मुंब्रा दोन्हीकडे हे वर्कशॉप घेतो आणि या वेळेला थोडेसे डिवाइड झाली आहेत मुलं. पाऊस असल्यामुळे काही जण तिकडे आहेत, काही इकडे आहेत. एकंदरीत मला वाटतं 75-80 मुलं असतील आणि खूप छान पेंटिंग केलं आहे. शाळेमध्ये हल्ली आर्टचा क्लास नसतो, आर्ट हा सब्जेक्टच नाही आहे त्यांना. त्याच्यामुळे खूपशे असे चांगली मुलं असतात की ज्यांना चांगलं पेंट करता येतं, जे चांगले पुढे चित्रकार बनू शकतात, पण त्यांना कुठे वाव मिळत नाही. म्हणूनच आम्ही एक छोटीशी फन ऍक्टिव्हिटी म्हणून त्यांना आम्ही हे करायला लावतो आणि आय एम व्हेरी हॅपी की दरवर्षी आम्हाला चांगल्या ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळतो. आम्ही बक्षिसं दिलेली आहेत, काढलेली आहेत. पहिले 3 आहेत, 1, 2, 3 आणि 2 कॉन्सोलेशन प्राइसेस आहेत. तर ज्या मुलांनी काहीतरी वेगळं केलंय, इनोव्हेटिव्ह केलंय, चांगलं शेडिंग आणि चांगलं इमॅजिनेशन करून काहीतरी नवीन क्रिएटिव्ह केलंय त्यांना मी देणार आहोत. मी अजून एक सांगू इच्छिते की आमचे एक मेंबर आहेत महेंद्र नाईक, त्यांनी सुद्धा मुलांना छत्र्या दिल्या आहेत. त्यांचे काही मेंबर्स इथे आलेले आहेत. आता मला माहित नाही महेंद्र नाईक का नाही आले, पण त्यांनी पण ह्याच्यामध्ये आम्हाला हेल्प केलंय, मुलांना छत्र्या दिल्या आहेत करायला, पेंट करायला. अस्सलाम वालेकुम, मैं आपके चैनल के माध्यम से यहाँ पे लोगों को बताना चाहता हूँ। ये कार्यक्रम हमारा लास्ट 3-4 सालों से चालू है। अम्ब्रेला पेंटिंग का एक नया इन्वेंशन था। हमने इससे पहले 3 साल पहले सोचे थे कि कुछ बच्चों के लिए एक नया इन्वेंशन हो, बच्चे यहाँ पे आके एंजॉयमेंट करे, पेंटिंग करे। आप देख रहे हो बच्चे किस तरीके से यहाँ पे पेंटिंग कर रहे हैं और एंजॉयमेंट करे। बारिश के मौसम में फिर भी बच्चे इधर दिल दो जान से लगे हुए, एक अच्छा माहौल बना हुआ है इधर। और मैं अवार्ड मैडम और अवार्ड सबका शुक्रिया अदा करता हूँ, संघर्ष टीम का शुक्रिया अदा करता हूँ जो ये मौका यहाँ पे बच्चों लोगों को दे रहे हैं। वो यहाँ जाके हम सोचते हैं कि नशे से कैसा मुक्त के बच्चों को किस तरीके से अपन एक्टिवेट करे, ये सब चीजें होना चाहिए मुंब्रा में। और मैं दूसरे लोगों से भी एक रिक्वेस्ट करता हूँ कि ये सब प्रोग्राम करते रहे कहीं ना कहीं अपने वार्डों में।